गुढीपाडवाचा उत्साह म्हटलं की गिरगाव आठवतं आणि इथली परंपरा जी आहे ती जपली जाते। अनेक तरुण तरुणी या ठिकाणी उपस्थित असतात। आता शोभायात्रेला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे आणि या शोभायात्रेची शोभा वाढवण्यासाठी मराठी कलाकार जे आहेत, दिग्गज कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्यासोबत सोनाली कुलकर्णी आहेत, नेहा पेंडसे आहेत आणि डायरेक्टर देखील आहेत आपल्यासोबत। जी विषय आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूयात। काय सांगाल की आज शोभायात्रेसाठी गिरगावमध्ये तुम्ही आलेले आहात आणि एक शोभा वाढवण्याचं काम एक दिग्गज कलाकार म्हणून तुम्ही करत आहात, काय सांगाल? नाही, आम्ही शोभा नाही वाढवणार आहोत। शोभायात्रा ही खूप कमाल आहे। त्याची शोभा ही त्याच्या वेगवेगळ्या देखावांमधनं लोकांमुळे होते। सगळे कलाकार खरं तर आम्ही सिने कलाकार जरी असलो तरी अनेक कलावंत याच्यात सहभाग घेतात। ढोल ताशा पथक असतील, लोककलाकार असतील, या सगळ्यांमुळे खरी शोभा असते। आम्ही ही शोभायात्रा बघण्यासाठी इथे आलो आहोत। ही संधी आम्हाला मिळाली आहे तिघी चित्रपटाच्या निमित्ताने। सगळ्यात आधी काही बोलण्याआधी तुम्हा सर्वांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि समस्त तिघीच्या परिवाराकडून। यंदाचं नववर्ष हे आमचं खूप 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 विशेष ठरलं आहे, म्हणून प्रेक्षकांचे आभार। या नववर्षात आम्ही एक नवीन मराठी चित्रपट घेऊन आलो आहोत तिघी, जो जोरदार प्रतिसादात सुरू आहे। सगळ्यांनी तो बघावा। पाहायला गेलं तर पुण्यामध्ये की गुढीपाडवाचा उत्साह असतो तो खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि गिरगावमध्ये त्या गिरगावमध्ये तुम्हाला येताना किती आनंद होतो, कारण की तुम्ही दुसऱ्यांदा या शोभायात्रेमध्ये समाविष्ट होत आहे। काय सांगाल तुम्ही, काय तुम्ही अनुभवलं पहिल्या वेळी येताना आणि आता दुसऱ्यांदा येत आहे? नाही, मला असं वाटतं की पुण्यासारख्या ठिकाणी खरं तर आपली संस्कृती टिकवणं, परंपरा टिकवणं थोडं सोपं आहे, पण मुंबईत जिथे अनेक वेगवेगळ्या प्रांतातील लोक आहेत, ह्या सगळ्यांच्या मध्ये आपली संस्कृती जपणं, टिकवणं आणि ती इतक्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून वेगवेगळ्या देखाव्यातून, वेगवेगळ्या रथांमधनं, गाण्यांमधनं, आपल्या कलाकारांमधनं, कलेच्या माध्यमातून, या सगळ्या माध्यमातून ती मुंबईसारख्या शहरात मध्यभागी द हार्ट ऑफ मुंबई टिकवून ठेवणं अनेक वर्ष ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ही वाखण्याजोगी गोष्ट आहे। आणि मला खरंच आपल्या गिरगावाच्या लोकांचं प्रचंड कौतुक वाटतं की मुंबईत येऊन महाराष्ट्रीयन लोकांनी मराठी सण साजरा करावा तर तो असा करावा। नेहा, काय सांगणार की तुम्ही आता या गिरगावमध्ये येत आहे, खूप मोठा उत्साह तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय, तुम्ही पहिल्यांदाच येत आहे, काय तुम्ही अनुभवते एकंदरीत चित्र? उत्साह, जल्लोष, लोकांमध्ये इतकी प्रेमाने, आत्मीयतेने येत आहेत, एकमेकांना भेटत आहेत, ट्रेडिशनल पेहरावांमध्ये येत आहेत, ती एफर्ट्स घेत आहेत। इतकं छान वाटतं हे सगळं बघून आणि मी पहिल्यांदाच येते आणि मला खूप छान वाटतंय की तिघीच्या निमित्ताने का होईना मला हे सगळं छानरित्या अनुभवायला मिळतंय। आता मी वाटच पाहती, उत्सुकता आहे की शोभायात्रेमध्ये कसं सगळं होणार आहे, ती रथ, ती सगळं वातावरण निर्मिती कशी होणार आहे, मला खूप उत्सुकता आहे आणि खूप छान वाटतंय यार मला। आणि म्हणजे खऱ्या अर्थाने हे नवीन हिंदू वर्ष जे आहे ते आम्हा सगळ्यांकरता इतकं एक सुपर स्टार्ट आहे, कारण तिघी आमच्या चित्रपटाला इतकं चांगला प्रतिसाद मिळाला आहे, लोक भरभरून प्रेम देत आहेत। याहून सुंदर नवीन वर्षाची सुरुवात काय असू शकते आपल्या तिघींसाठी आणि तिघी चित्रपटासाठी। तर हे प्रेम आम्ही तुम्हाला परत दाखवायला आलेलो आहोत, तुमच्यामुळे आम्हाला हे प्रेम मिळतंय आणि आम्ही फक्त इथे एक थँक्यू म्हणायला इथे आलो आहोत। खूप छान वाटतंय। काय सांगणार? आता मी तुमच्याकडे येतो, कारण की या गिरगावमध्ये देखील तुम्ही आलेले आहात आणि एक चित्रपट जी आहे ती पण तुमचा प्रदर्शित झालेला आहे, काय एकंदरीत आहे? सो माझी एक असिस्टंट डायरेक्टर आहे, ती गिरगाव आणि दादर अशा सगळ्या शोभायात्रांबद्दल मला थ्रू आउट द प्रोसेस सांगत होती। तर आता मला तिला सांगावं असं वाटतं की मी इथे आली आहे आणि मला समजतंय की ती एवढी का एक्साइटेड असायची या गोष्टीसाठी। मुली एवढ्या नट्टापट्टा करून आल्या, त्या पहाटे उठून, मी आता येताना ऐकलं की कोणीतरी सुट्ट्या काढून आल्या आठवड्याभराची, कारण त्यांना तयाऱ्या करायच्या होत्या। सो हा सगळा उत्साह खूपच इन्फेक्शियस आहे आणि मी आता वाट बघते की मला हे सगळे रथ आणि या सगळ्या यात्रा कधी बघायला मिळतील। हे माझ्यासाठी सगळं खूप नवीन आहे। मी काय थोडक्यात प्रश्न विचारतो, संकल्प काय आहे आता तुमचा? नववर्ष आहे, कारण की खूप नववर्षाचे अनेक लोक संकल्प करतात, पण एक कलाकार म्हणून तुमचा नवीन संकल्प काय असणार आहे? मी आमच्या तिघींच्या आणि सगळ्यांच्या वतीने एकच संकल्प इथे सांगणार आहे, जो आम्ही सगळ्यांनी केलेला आहे, तो असा की दर्जेदार मराठी चित्रपट करत राहायचे, जेणेकरून आपला मराठी प्रेक्षक कायम मराठी चित्रपटांसाठी पाठिंबा द्यायला जसा एरवी असतो तसा तो सज्ज राहील। आपण नेहमी म्हणतो की प्रेक्षक का येत नाही, जर का प्रेक्षकांना उत्तम दर्जाचा सिनेमा दिला तर ते येतात, हे त्यांनी आता तिघीच्या निमित्ताने दाखवून दिलेलं आहे। तर आमचा सगळ्यांचा संकल्प हाच असेल की असेच मराठी चित्रपट मराठी प्रेक्षकांसाठी करत राहायचे। चित्रपट सृष्टी सोडल्यानंतर तुमचा कुटुंबियांसाठी वैयक्तिक संकल्प काय असेल? कारण की अनेक शूटिंग करत असताना तुमचं बिझी शेड्यूल असतं, पण कुटुंबाला द्यायला वेळ मिळत नसतो तुम्हाला, पण काय असेल कुटुंबासाठी संकल्प काय असेल?
नाही, असं नाही आहे की कुटुंबासाठी वेळ मिळत नाही, कारण मी तितकं काम आता करत नाही. माझा आता संकल्प हाच आहे की चांगल्या चित्रपटांशीच जुळून राहायचं किंवा चांगले चित्रपटच बनवायचे. आणि याच्या मागचं कारणच हे आहे की मला कुटुंबही माझा सांभाळायचं आहे आणि ज्या क्षेत्रावरती माझं प्रेम आहे, ज्या क्षेत्रामुळे मी तुम्हाला नेहा पेंडसे म्हणून ओळखते, त्यालाही तितकंच सांभाळायचं आहे मला. मला वाटतं कुटुंबांसाठी वेळ द्यावं, त्यांना समजून घ्यावं. आणि मला वाटतं जे आम्ही सगळ्यांचे एक फॅमिली व्हॅल्यूज जे आहे तेच आम्ही चित्रपटामध्ये दाखवते. तर मला वाटतं या दोघांची खूप एक चांगली सांगड आहे. आणि एकाचं प्रेम दुसऱ्याला देतोय, ह्याचं प्रेम परत ह्याला देतोय. तर प्रेमाने राहावं, आपल्या माणसांना समजून घ्यावं, आपल्या लोकांना काहीतरी चांगलं द्यावं. मग ते चित्रपटाच्या माध्यमातून असो, प्रेमाच्या माध्यमातून असो, प्रेम आणि समजूत देत राहावं, घेत राहावं. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आता. तुम्ही सांगा तुमचा नवीन संकल्प काय असतो? आपण असं म्हणतो की वेळ नाही आजकाल गोष्टींना आणि आपल्या माणसांसाठी, पण वेळ काढावा लागतो. सो या नवीन वर्षी मी जास्तीत जास्त वेळ माझ्या घरच्यांना द्यायचा प्रयत्न करणार आहे, काम सांभाळून. इफ दे आर हॅपी देन आय एम हॅपी. धन्यवाद. तुम्ही तिघींनी आमच्याशी बातचीत केली आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप तिघींनीही शुभेच्छा. कॅमेरामॅन संतोष कडलेसह मी प्रसन्नजित जाधव, LS मराठी, मुंबई.